मार्गाचं भाऊ काम सुरू आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं इतक्या चांगल्या जे डिझाईन केलेले आहे त्या भानुगडच्या स्मारकाची किंवा आता राजे उमाजीबाईंच्या स्मारकाचं जे डिझाईन केलं आहे ते डिझाईन म्हणजे देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये नक्की परिपूर्ण होईल आणि देवाभाऊच्या नेतृत्वातच आपल्या सर्वांना न्याय मिळेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण हे सगळे भटके लोक आहेत जे रस्त्यावरती आज फिरतायत, पारामध्ये लोक राहतायत. हे 15 ऑगस्ट 1947 चा देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्याला स्वतंत्र मिळालं 31 ऑगस्ट 1952 म्हणजे 5 वर्ष 16 दिवसानंतर या देशाच्या भटके लोकांना स्वतंत्र मिळालंय. भटके लोकांच्या कामावरती गुन्हेगारी कशी काही इंग्रजांनी मारला, त्याला भीती होती की लढाई करणारे आहेत हे आपल्या विरोधामध्ये पट्टी एकत्र येतील. आज त्या सगळ्या भटके लोकांना न्याय देण्याची जबाबदारी देवाभाऊनी खात्यावरती घेतलेली आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे देवाभाऊचं संरक्षण करणं. जसं गड्याच्या संरक्षणाला रामोजी समाजावरती शिवाजी राजांनी विश्वास ठेवला होता, तसा तुम्ही विश्वास आमच्या सगळ्या बहुजनांच्या वरती ठेवा. आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू. गडाच्या सगळ्या चौके बाजूला आम्ही कडेकोट बंदोबस्त ठेवू. आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू. तुम्ही आमचे हक्क आमचे अधिकार तुम्ही शाबूत ठेवा. एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र नक्की पुढे जाईल. तुमच्या नेतृत्वामध्ये पारामध्ये राहणारी, वाड्या वस्तीवरती राहणारी या भटके लोकांना, गावगाड्यामध्ये राहणाऱ्या मांडव ओबीसींना नवी दिशा मिळेल. तुमच्या माध्यमातून विकासाची दारं खुली झालेली आहे, ती दारं आणखी खुली होतील. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि दौलतदारांना धन्यवाद देतो की तुम्ही जी मेहनत केली 15-20 वर्ष घेतली आहे. जगन्नाथ व्यासपीठावरती आहे, मला खूप आनंद झाला. जगन्नाथ आणि दौलतदारा एकत्रित झालेले आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला समाजवादी विस्कळीत आहे, संघटित होऊ पाहतोय आणि त्यामध्ये विभागणी होता कामा नये. तुम्ही सगळेजण पुढे जावा. आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे